लोकसभेत महिला आरक्षण आणि मतदारसंघ फेररचना विधेयक नामंजूर झाल्याचे पडसाद मुंबई महापालिकेतही पाहायला मिळाले। सत्ताधारी काळे टी शर्ट, काळ्या फिती बांधून कामकाजात सहभागी झाले। तसंच निषेध म्हणून त्यांनी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले होते। भाजपच्या सर्व नगरसेवकांनी काळे शर्ट परिधान करून महाविकास आघाडीचा निषेध केला, तर शिवसेनेच्या नगरसेवकांनीही काळ्या फिती बांधून विरोध दर्शवला। तर महापालिकेत सत्ताधाऱ्यांनी विरोध दर्शवल्यानं विरोधकांकडून भगवे कपडे परिधान करून उत्तर देण्यात आलं। महिलांना पूर्ण समर्थन मिळावं, त्यांना प्रतिनिधित्व मिळावं म्हणून या देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजींनी या देशाच्या संसदेमध्ये नारी शक्ती वंदन विधेयक मांडलं होतं आणि या विधेयकामुळे या देशाच्या विधिमंडळामध्ये विशेषतः विधानसभा आणि लोकसभेमध्ये 33% त्यांना आरक्षण मिळणार होतं। परंतु विरोधकांनी एकमत करून या विधेयकाला समर्थन द्यायच्या ऐवजी त्याचा विरोध केला आणि हे विधेयक मंजूर होऊन दिलं नाही।